नमस्कार. मी दंतचिकित्सक डॉक्टर सुदर्शन गोरे. नगर डॉक्टर सोसायटी आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्राच्या या 9व्या भागामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की आहार हा आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा घटक आहे. तर या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपला आहार कसा असावा किंवा आपल्या आहारात काय समावेश असावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर पुण्यावरून आहार तज्ञ सौ शिल्पा जोशी मॅडम आहेत. सौ शिल्पा जोशी मॅडम या आहार तज्ञ व मधुमेह मार्गदर्शक असून त्या ईट अँड एन्जॉय या त्यांच्या स्वतःच्या डाएट अँड हेल्थ क्लिनिकमध्ये सध्या कार्यरत असतात. मागील 25 वर्षापासून पुण्यामधील अनेक नामांकित हॉस्पिटल जसे की सह्याद्री हॉस्पिटल असेल, ससून हॉस्पिटल असेल, इनलॅक्स हॉस्पिटल असेल किंवा पुणे हॉस्पिटल असेल, या सर्व नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहण्याचा त्यांचा मागील 25 वर्षापासूनचा अनुभव आहे. आणि सध्या परिस्थितीत त्या आपले क्लिनिक तसेच रुबी हॉल या पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये एक्झिक्युटिव्ह डायटिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या अनुभवाचा व त्यांच्या आहार विषयक सर्व मार्गदर्शनाचा आपल्याला आणि सर्व नगरकरांना निश्चितच लाभ होईल असं मला या ठिकाणी वाटतं. विशेष म्हणजे आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी पुण्यावरून या आपल्या नगर डॉक्टर सोसायटीच्या आरोग्यविषयक चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवला आहे. पूर्वी देखील नगरमध्ये किंवा नगरकरांना त्यांच्या आहार विषयक मार्गदर्शनाचा अनेक व्याख्यानमालेतून लाभ झालेला आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्या सर्वांना निश्चितच लाभ होईल असं मला या ठिकाणी वाटतं. नगरकरांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी सौ शिल्पा जोशी मॅडम यांचे स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. त्याचबरोबर आपल्या बरोबर मधुमेह तज्ञ डॉक्टर भारत साळवे हे देखील उपस्थित आहे. मधुमेह व आहार या संदर्भात ते देखील मॅडमना काही प्रश्न विचारणार आहेत. त्यांचे देखील मी स्वागत करतो. नमस्कार मॅडम. पहिला प्रश्न माझा मॅडम साठी असा आहे की सध्या आपण बघतो की सध्याच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपला आहार एकंदरीत कसा असावा. आपण सध्या उन्हाळ्याला कडक उन्हाळा आपल्याकडे आहे आणि उन्हाळ्याला आपण सामोरे जात आहोत आणि त्यामध्ये लॉकडाऊन आहे. तर एकंदरीत या लॉकडाऊन कालावधीमध्ये आपला आहार कसा असावा हा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण आहाराचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला ह्या वर्गातील लोकांचे 3 विभागामध्ये विभाजन करू शकतो आपण. एक घरात राहणारे, दुसरे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे आणि तिसरा वर्ग असा येईल की ज्यांना अगोदरपासून काही मेडिकल आजार आहे, जसा मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब आहे किंवा प्रेग्नन्सी आहे, गरोदरपण आहे, अशा लोकांमध्ये आपण या तिघांचे ढोबळमानाने वर्गीकरण करू शकतो. पहिलं जेव्हा आपण घरातल्या लोकांसाठी जेव्हा आपण बघतो तेव्हा या घरातल्या लोकांनी शक्यतो आता काही विशेष काम नाही आहे, थोडीशी सुट्टी चालली आहे म्हणून आपलं रुटीन फारसं डिस्टर्ब करू नये. म्हणजे खूप रात्री जागरण केली, सकाळी खूप उशिरा उठले, मग खूप प्रमाणात चहा कॉफी प्याली, ह्या गोष्टींचा त्यांनी वापर टाळावा. नेहमीप्रमाणे जर तासातासांनी चहा कॉफी पिणं हे ह्या लोकांसाठी चांगलं नाही आहे, त्यांनी ऍसिडिटी वाढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खातो घरातल्या लोकांमध्ये तेव्हा घरातल्या लोकांसाठी हे खूप सहज आहे आता सध्या की त्यांनी त्यांचा आहार मॅनेज करणं. याच्यामध्ये त्यांनी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ही आपली जी 3 महत्वाची जेवणं आहेत, या व्यतिरिक्त सतत काहीतरी तासातासांनी तोंडात टाकणे टाळावं. म्हणजे कुठे चिवडाच खाल्ला, कुठे अजूनच काही खाल्लं, हे टाळावं. पण मधल्या भागामध्ये जे तुम्हाला लागतं तिथं फळं खा किंवा ड्रायफ्रुट्स खा, हे तुम्ही आरामात करू शकता. तसंच रात्रीचं जेवण हे शक्यतो थोडंसं हलकं करायला पाहिजे घरातल्या लोकांनी, कारण आपलं रात्रीचा तसाही आपलं सध्याचं चलनवलन थोडंसं कमी असल्यामुळे, आपला व्यायाम कमी असल्यामुळे आपल्याला पचायला हलके पदार्थ पण ज्याच्यातनं आपल्या आहाराची, जीवनसत्वांची गरज पूर्ण होईल असे पदार्थ निवडणं गरजेचं आहे. दुसरा प्रकार येतो ते म्हणजे जे लोक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात. या लोकांना आता बाहेरचं लॉकडाऊन आहे त्यामुळे बाहेर काही मिळत नाही आहे, त्या लोकांना घरनं काही गोष्टी आपल्या बरोबर नेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जो आपल्या आहारामधले जे महत्वाचे 3 भाग आहेत, महत्वाचे म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला कॅलरीज मिळतात, दिवसभराची शक्ती मिळते, प्रोटीन्स मिळतात की ज्याच्यातनं आपण आपल्या स्नायूंचं, पेशींचं नूतनीकरण करतो आणि
फळं आणि म्हणजे व्हिटॅमिन आणि मिनरल्स असे जर का 3 आपण प्रकार केले, तर काही गोष्टी म्हणजे पोळी भाजी, नुसतीच पोळी भाजी नेण्याबरोबर त्याच्याबरोबर जर का शक्य असेल तर एखादं उकडलेलं अंड नेणं किंवा एखादी उसळ नेणं किंवा उसळ आणि पोळी असं असेल तर एखादी कोशिंबीर बरोबर नेणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर दही किंवा ताक हे आपल्याला आजकाल लीकप्रूफ कंटेनर खूप आहेत, तर त्याच्यामुळे दही किंवा ताक किंवा लिंबू पाणी, कोकम सरबत या गोष्टी ते त्यांच्या जवळ ठेवू शकतात, की जेणेकरून त्यांना उन्हाळ्याचा त्रास कमी होईल. पण एवढं सगळं बरोबर ठेवूनही काही बांधव आपले असे आहेत की जे 24/7 काम करत आहेत आणि त्याच्यासाठी ह्या लोकांनी असे काही पदार्थ आपल्या जवळ ठेवणं गरजेचं आहे, जे पदार्थ त्यांना कमी वेळात खाता येतील आणि त्यांना जास्तीत जास्त एनर्जी येतील. मग ह्याच्यामध्ये काय होईल तर ड्रायफ्रूटचा बाउल, एक सुकामेवाचा बाउल जर का तुम्ही घेतला, जसं खजूर आहे, खारीक आहे, काजू, बदाम, अक्रोड याचा एखादा मोठा बाउल जो खायला वेळ लागणार नाही, किंवा खजुराचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाण्याचा लाडू असे पदार्थ जर का घरी न नेलेलं अन्न खायला वेळ झाला नाही, आपला डबा खायला वेळ झाला नाही, तर हे पटकन तोंडात टाकलं तर त्यांना लगेच एनर्जी मिळेल. तिसरा प्रकार असा येतो की ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासून काहीतरी मेडिकल आजार आहे, जसं मधुमेह आहे, किंवा या लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा शक्यतो पाळणं, त्यांच्या औषधांच्या वेळा पाळणं आणि त्यांच्या डॉक्टरांनी किंवा त्यांच्या आहार तज्ञांनी सांगितलेला आहार वेळच्या वेळी आणि योग्य प्रमाणात घेणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ह्या 3 वर्गांचं वर्गीकरण करून आहार मॅनेज करू शकतो. मॅडम, तुम्ही आहाराचं वर्गीकरण या ठिकाणी सांगितलं. तसेच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलांना या सध्या परिस्थितीत कसा आहार दिला पाहिजे किंवा कसा आहार त्यांनी घेतला पाहिजे हा प्रश्न आहे. जेव्हा आपण आहाराचं नियोजन म्हणतो किंवा ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा मुलं, आपल्या आहाराचे आपण 5 भागांमध्ये विभाजन करतो. एक म्हणजे कर्बोदक, दुसरं म्हणजे प्रोटीन, तिसरं म्हणजे व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व, चौथं म्हणजे क्षार आणि 5वं म्हणजे स्निग्ध पदार्थ. ह्या प्रत्येकाची आपल्या शरीराला वयानुसार गरज बदलत जाते. जेव्हा आपले ज्येष्ठ नागरिकांचं आपण म्हणतो तेव्हा आता पचायला हलके पदार्थ, ज्यांना आपण वन डिश मील म्हणू शकतो, की एखादी सकाळच्या वेळेस केलेला पराठा आणि कोशिंबीर, जे खायला पण जास्त वेळ लागणार नाही किंवा पचायला पण हलकं पडेल, भाज्यांचा पराठा आणि ज्याच्यामधनं सगळे न्यूट्रिएंट्स ग्रुप एकत्र येतील. किंवा दुपारच्या जेवणामध्ये खूप सारे तेलकट पदार्थ टाळणं आणि रात्रीचं जेवण एखादी मूग डाळीची खिचडी किंवा दलिया आणि सालाची मूग डाळ यांची केलेली खिचडी, भाज्या घालून केलेली खिचडी, असं वन डिश मील मध्ये आपण ह्या वृद्ध लोकांचा आहार आपण सांभाळू शकतो, जो पचायला हलका असेल. मुलांसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुलांना सध्या घरातलेच पदार्थ खाणं आवश्यक आहे, बाहेर काहीही मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मुलं ही जर का तुम्ही घरात जेवढी तुम्ही व्हरायटी कराल, म्हणजे वृद्ध लोकांसाठी जर का तुम्ही पराठा केलात तर तो मुलांना सुद्धा चालेल. किंवा जर का पावभाजी करायचा विचार आला तर पावभाजी करताना जेव्हा काहीतरी फॅन्सी फूड, तर पावभाजी करताना ब्रेड तर अवेलेबल नाही आहे, मग घरातली पोळी आणि त्याच्याबरोबर केलेली भाज्या आणि त्याच्याबरोबर एखादं मोड आलेलं कडधान्य जर का त्याच्यामध्ये मिक्सर मधनं करून घातलं तर त्याच्याबरोबर पावभाजीचा तुम्हाला आनंद पण घेता येईल, त्याच्याबरोबर त्याच्यातनं सारे जीवनसत्व पण मिळतील आणि बटाट्याचा अतिरिक्त वापर आपण टाळू शकतो. गृहिणींनी लक्षात हे ठेवलं पाहिजे की सध्या म्हणजे एरवी सुद्धा गृहिणी वाया काही जाऊ नये म्हणून जे काय उरलं असेल ते खाऊन घेतात. तर हे करणं टाळावं, की जेणेकरून घरातलं केलेलं अन्न हे एक तर प्रमाणात करावं आणि उरलं असेल तर ते एकटीने संपवायचं म्हणून संपू नये, अशामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, कारण आता चलनवलन थोडंसं कमी आहे. नक्कीच मॅडम, पुढचा प्रश्न मधुमेहाच्या संदर्भात डॉक्टर भारत साळवे विचारतील. नमस्ते मॅम. नमस्ते. तुम्ही डॉक्टर शैलजा काळे मॅम बरोबर मागच्या 6 वर्षापासून कार्यरत आहात. डॉक्टर शैलजा काळे ह्या प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहात व त्यांच्याकडे ज्या पद्धतीने रुग्णसंख्या असते त्या पद्धतीने मधुमेहाच्या बाबतीत तुमचा अनुभव ऍज अ डायबेटिक एज्युकेटर म्हणजे मधुमेह मार्गदर्शक म्हणून चांगला आहे. तर मला तुम्हाला मधुमेह व्यक्तींसाठी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठले फळ व कुठले थंड पेय की जे चालतील व ज्याच्यामुळे त्यांच्या जे साखरेचं नियंत्रण बिघडणार नाही? फक्त मधुमेही लोकांसाठीच नाही तर बाकीच्या लोकांसाठी सुद्धा आपण हे पाळू शकतो, कारण आता जी फळं मार्केटमध्ये जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि जी सीझनल आहेत, जसं कलिंगड आहे, खरबूज आहे आणि टरबूज आहे किंवा संत्र आहे, मोसंबी आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे.
सो ही फळं जर का तुम्ही कापून खाल्ली किंवा जी फळं आपण पूर्ण खाऊ शकतो, जसं सफरचंद आहे जे स्वच्छ धुवून वरच्या सालीसकट जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्याच्यातनं फायबर, तंतुमय पदार्थ मिळतात जे तुमचं शरीराची पचनशक्ती सुधारायला मदत करतात. तर फळं ही कुठलीही तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये मधुमेही व्यक्तींनी एक लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यामधनं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त कॅलरीज मिळतात, जसं केळं आहे, सीताफळ आहे, ही फळं, चिक्कू आहे, आंबा आहे, ही फळं टाळणं हे थोडंसं गरजेचं आहे. फळांचे रस टाळावेत. म्हणजे कारण एक संत्र जर का तुम्ही खाल्लं तर त्याच्यातनं मिळणारा फायबर, एक ग्लास जर का संत्र्याचा रस तुम्ही प्यालात तर त्याकरता आपल्याला कमीत कमी 6 फळं लागतात, जे आपण त्या फळांचा रस काढताना फायबर काढून देतो. थोडक्यात रिफाईन म्हणजे तंतुमय पदार्थ नसलेला ज्यूस आपल्या पोटात जातो आणि नंतर आपल्या येणारा साखरेचा पीक हा वाढलेला असतो. त्याच्यामुळे पूर्ण फळ खाणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी 6 नंतर फळं टाळावी. फळांमधनं फ्रुक्टोज नावाची जी साखर मिळते त्याचं आपल्या शरीरामध्ये पटकन साखरेमध्ये रूपांतर होतं आणि संध्याकाळ नंतर आपलं जे चलनवलन असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे ही साखर रक्तात साठून राहते, आपण ती उपयोगी नाही करू शकत आणि नंतर येणारे आपले साखरेचा पीक हा वाढलेला असू शकतो. त्याच्यामुळे संध्याकाळी 6 नंतर फळं टाळावी. त्याचप्रमाणे जे तुम्ही म्हणालात की आपण पेय काय घेऊ शकतो, तर शीतपेय काहीतरी प्रॉब्लेम आला. तर आपण जे पेय आपण काय घेऊ शकतो हे जे आपला प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये जर का शरीराला थंडावा देणारी पेय, मी परत एकदा सांगते, शरीराला थंडावा देणारी, जिभेला थंडावा देणारी नाही, शरीराला थंडावा देणारी पेयांच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये समावेश करू शकतो. त्याच्यामध्ये ताक आहे, बिना साखरेचं लिंबू पाणी आहे, ताका पुदिना आणि कढीपत्त्याचं जर का वाळवून केलेली पूड तुम्ही घातली किंवा जिरे पूड, हिंग घातलं त्याच्यामध्ये तर ते पोटाला सुद्धा आणि उपयोगी पडतं. ताक हे आपल्या शरीरामध्ये प्रोबायोटिक म्हणून काम करतं. प्रोबायोटिक म्हणजे आपल्या पोटाच्या गट फंक्शन सुधारण्यासाठी आपल्या पोटामध्ये तयार असणारे सगळे जे पाचक द्रव आहेत, पाचक रस आहेत, त्यांचं काम अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला हे पेय उपयोगी पडतं. तर ताक, लिंबू पाणी, नारळाचं पाणी, साधं पाणी, ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. पण फळांचे रस, कोल्ड्रिंक्स ह्या गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, भिजवलेला सब्जा किंवा चिया सीड्स किंवा तुळशीचं बी हे जर का तुम्ही एक तासभर पाण्यामध्ये भिजवून किंवा ताकामध्ये भिजवून जर का तुम्ही प्यालं तर त्याच्यातनं तुम्हाला तंतुमय पदार्थ पण मिळतात आणि पोटाला आणि शरीराला थंडावा पण मिळतो. धन्यवाद मॅडम. तर सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे की एक फळ चावून खाणं आणि एक ग्लास फळांचा रस पिणं, एक ग्लास फळांचा रस बनवण्यासाठी 6 ते 7 फळं लागतात. त्यामुळे त्याच्यातून मिळणारे जे कॅलरीज आहेत त्या डेफिनेटली खूप जास्त आहे. त्यामुळे अख्खं फ्रूट चावून खाणं हे खूप महत्वाचं आहे. मॅडमच्या याच्यातून आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर पुढील प्रश्न असा आहे की मधुमेह व्यक्तींना खूप जास्त कन्फ्युजन असतं की आहारामध्ये गव्हाचा समावेश करावा, ज्वारीचा करावा की बाजरीचा करावा, कुठल्या पदार्थाने शुगर कमी प्रमाणात वाढेल? मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण आपल्या आहाराचे 5 विभागामध्ये विभाजन करतो. एक कर्बोदक, दुसरं प्रोटीन, तिसरं म्हणजे व्हिटॅमिन, चौथं मिनरल्स आणि 5वं स्निग्ध पदार्थ. जर जी कर्बोदक आहेत ती आपल्याला म्हणजे कार्बोहायड्रेट्स ती आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त एनर्जी देतात. त्यांचं महत्वाचं काम आपल्याला एनर्जी पुरवणं हे आहे. जास्तीत जास्त प्रमाणात त्यामुळे साखर तयार होते, कारण साखर जेव्हा ब्रेकडाऊन होते तेव्हाच आपल्याला एनर्जी मिळते. सो ही जेव्हा जी कर्बोदक जी आहेत ही गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे साखर तयार करण्याची कपॅसिटी ही ज्वारी आणि बाजरीपेक्षा थोडीशी कमी आहे. बहुतेक वेळा असं होतं की मला मधुमेह झाला आहे तर मी म्हणजे गव्हाची पोळी टाळतो आणि मी ज्वारी बाजरी खातो. पण ह्याचं होतं काय, ह्याच्यामध्ये जरी ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये अगदी थोड्या प्रमाणात जरी फरक असला, म्हणजे गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स अगदी थोड्या प्रमाणात जरी कमी असला ज्वारी आणि बाजरीपेक्षा, तरी सुद्धा गव्हाची एक पोळी करताना लागणारा आपल्याला पीठ आणि ज्वारी आणि भाकरी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ही एक भाकरी करताना लागणारं पीठ ह्याच्या अमाऊंट मध्ये खूप फरक आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट अमाऊंटमुळे आपण ज्वारी आणि बाजरीची भाकरी करतो. जेव्हा आपण एका पोळीसाठी जी कणिक लागते त्याच्यापेक्षा एका भाकरीसाठी लागणारी कणिक ही दुप्पट अमाऊंट मध्ये असते. त्याच्यामुळे येणारा शुगर पीक हा जास्त असतो. त्यामुळे असं अजिबात नाही आहे की तुम्हाला मधुमेह झालाय तर तुम्ही भाकरीच खायला पाहिजे. उलट त्याच्यामुळे येणारा साखरेचा पीक
आणि कंटिन्युअस खाल्ली जाणारी भाकरी ही तुमचं अल्टिमेटली HbA1c वाढवायला मदत, HbA1c वाढू शकतं त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही खाल तेव्हा कार्बोहायड्रेट खाल. मग ते गहू असू देत, ज्वारी असू देत, बाजरी असू देत, पोहे असू देत, रवा असू देत, कुठलंही जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट खाल त्याच्याबरोबर काहीतरी एक प्रथिन त्याच्याबरोबर असलं पाहिजे. जसं घट्ट वरण आहे, मोड आलेली कडधान्य आहेत, पनीर आहे आणि त्याच्याबरोबर एक वाटी तुम्हाला सॅलड खायला पाहिजे. कोशिंबीर, रायता, सॅलड कुठल्याही प्रमाणामध्ये, कच्ची भाजी एक वाटी तुम्हाला खायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे पूर्ण, जेव्हा आपण एक 6 इंचाची जी आपण डिश करतो, सपोज आपली एक डिश आपण 6 इंचाची धरली आणि त्याच्यामध्ये जर का आपण अर्धा भाग केला तर अर्ध्या भागामध्ये आपल्याला भाजी आणि फायबर म्हणजे कोशिंबिरी, सॅलड्स हे येतं आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे परत 2 भाग करून एका भागामध्ये आपल्याला पाव भागामध्ये प्रोटीन आणि पाव भागामध्ये जेव्हा आपण कार्बोहायड्रेट घेतो तेव्हा ते आपल्याला शुगर कंट्रोलसाठी हा पदार्थ म्हणजे ह्या प्रकारे घेतलेलं जेवण शुगर कंट्रोलसाठी आपल्याला उपयुक्त पडतं. धन्यवाद मॅम. पुढील प्रश्न आहे की मधुमेहींनी आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करावा की जेणेकरून शुगर. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दुधापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स मिळतात, कॅल्शियम मिळतं. सो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा उपयोग मधुमेही पदार्थ आपल्या ह्याच्यामध्ये नक्कीच करू शकतात, पण त्याचा वापर थोडा कमी प्रमाणात असावा. याच्यामध्ये दुधामधनं जे लॅक्टोज नावाचं साखर आपल्याला मिळते, त्या लॅक्टोजचं आपल्या शरीरामध्ये विघटन होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ह्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि गॅलॅक्टोजचं विघटन होऊन परत त्याचं आपल्या शरीरामध्ये परत साखरेमध्ये, ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. त्याच्यामुळे दुधाचा वापर जरी कमी प्रमाणात असला तरी मी फळांचं जसं सांगितलं त्याचप्रमाणे शक्यतो संध्याकाळनंतर दुधाचा वापर टाळावा. दिवसभरामध्ये 1 कपभर दूध घ्यायला काहीच हरकत नाही. तसंच दुधापासून बनणारं दही आणि ताक हे आपल्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रोबायोटिक म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करतं. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर घेतलेलं 1 ग्लासभर ताक किंवा दुपारच्या जेवणामध्ये 1 वाटीभर दही यांचा वापर ते नक्कीच करू शकतात. नक्कीच मॅडम, तुम्ही सांगितलेली ही माहिती मधुमेह रुग्णांसाठी महत्वाची आहेच, परंतु सामान्य नागरिकांसाठी ही देखील महत्वाची आहे. आपण बघतो की असा गैरसमज होता की पूर्वी बाहेरचे जर आपण हॉटेलमध्ये अन्न खाल्ले किंवा बाहेरचे अन्न खाल्ले तर वजन वाढते असा आपला समज होता. परंतु आपण सध्या बघतोय की लॉकडाऊन कालावधीमध्ये घरी असताना देखील किंवा घरचे अन्न खाऊन देखील आपले वजन वाढलेले दिसते. यामागे काय कारण असू शकते? यामागं महत्वाचं कारण म्हणजे आपलं चलनवलन कमी झालेलं आहे, आपला व्यायाम कमी झालेला आहे, हे एक त्याचं मागचं महत्वाचं कारण असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे खूप प्रमाणामध्ये जर का चहा किंवा कॉफी घेतलं जात असेल तर त्याच्यामधनं अतिरिक्त साखर आपल्या शरीरात जाते, ज्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. किंवा थंडाव्यासाठी खूप साऱ्या प्रमाणात सरबत घेतली जात असतील तर त्याच्यामधने अतिरिक्त साखर आपल्या पोटात जाते, त्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. किंवा आता घरात आहोत तर काय करायचं म्हणून घरी तळून तयार केलेले पदार्थ जसे वडे आहेत, समोसे आहेत, जे घरच्या घरी करता येऊ शकतात किंवा खूप तेलकट आणि तुपकट पदार्थ याच्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जेवतो तेव्हा जर का त्याच्यामधला कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असेल, तेला तुपाचं प्रमाण खूप जास्त असेल आणि प्रथिन आणि फायबरचं प्रमाण त्या मानाने कमी असेल तरीही आपलं वजन वाढू शकतं. त्याच्यामुळे तिन्हीचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर का डिश मध्ये रूपांतर करून जर का तुम्ही खाल्लं किंवा एखादा पदार्थ आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याच्या डोळ्यांनी त्याचं विघटन करू शकतो की ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण किती आहे, ह्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, ह्याच्यामध्ये फायबर किती आहे आणि त्यानुसार त्या पदार्थ किती प्रमाणात खायचा हे आपण ठरवू शकतो. खूप प्रमाणात एकाच वेळेला 3 ते 4 समोसे घरचे आहेत म्हणून खाणं आणि एका वेळेला 1 समोसा खाणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही तेलकट तुपकट पदार्थ कमी खाल तेवढं तुमचं वजन कंट्रोल करायला आणि जेवढा तुम्हाला व्यायाम तुमच्या घरातल्या घरात शक्य आहे, कारण नुसतं खाण्याने वजन वाढत नाही किंवा खाणं कमी करून वजन कमी होत नाही, तर त्याच्यावर व्यायामाची जोड गरजेची आहे. थोडक्यामध्ये घरातल्या घरात तुम्ही काय करू शकता, तर जे लोक जिम मध्ये जात होते आधी त्यांना घरात फ्लोअर एक्सरसाइज माहित असेल ते घरातल्या घरात फ्लोअर एक्सरसाइज करू शकतात. शाळेमध्ये आपण पीटी एक्सरसाइज करायचो तर पीटी एक्सरसाइज ते घरातल्या घरामध्ये करू शकतात. अगदीच काही नाही, जे वयस्कर आहेत ते प्रत्येक खाण्यानंतर घरातल्या घरामध्ये 10 मिनिटाची शतपावली करू शकतात. ह्या थोड्या थोड्या व्यायामामुळे आपण वजन कंट्रोल करायला आपल्याला मदत होऊ शकेल.
नक्कीच मानसिक चिंता असेल किंवा काळजी असेल किंवा एकटेपणा असेल, याचा भूक ज्यादा लागण्याशी किंवा जेवण ज्यादा करण्याशी काही संबंध आढळतो का, किंवा वजन वाढण्याशी काही संबंध आढळतो? हो, नक्कीच आढळतो. जेव्हा मानसिक चिंता असते, आपल्याला टेन्शन असतं. ऍक्च्युली आपण जेव्हा जेवतो, आपलं जेवण आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हे एकमेकांशी खूप जास्त प्रमाणात एकत्र बांधलेलं आहे. आपलं पोट भरलेलं असेल तर आपण खुश असतो, पण आपल्याला जर का भूक लागली असेल तर आपली चिडचिड होत असते. तर जेव्हा तुम्ही जेव्हा आपल्याला चिंता असते, तेव्हा आपल्याला खाण्याचं प्रमाण एक तर वाढतंच. दुसरी गोष्ट म्हणजे असे पदार्थ आपल्याकडनं खाल्ले जातात ज्याला आपण जंक फूड म्हणू शकतो. कुठं वेफर्स खाल्ले आहेत किंवा कुठं भजी खाल्ली आहे, कुठं पिझ्झा खाल्ला आहे, कुठं बर्गर खाल्लंय, मैद्याचे पदार्थ, की जेणेकरून आपल्याला लगेच एनर्जी, कार्यशक्ती मिळते आणि आपला जो मानसिक टेन्शन आलेलं आहे ते आपण थोडंसं कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं. त्याच्यामुळे मानसिक चिंता आणि वजन वाढी आणि भूक जास्त लागणं याचा एकमेकांशी नक्कीच संबंध आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एकंदरीतच वजन वाढू नये म्हणून आपण काय मार्गदर्शन कराल, आणि आहारात नेमका कोणत्या तेलाचा समावेश असावा किंवा वापर करावा, याचा आपला काय मार्गदर्शन? जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की आपल्या जेवणाचे 5 भाग पडतात. तर त्या 5 भागांचा योग्य प्रमाणामधला आपल्या जेवणातला वापर हे आपलं वजन कंट्रोल करायला आपल्याला मदत करतो. जसे मी तुम्हाला मगाशी डिश सांगितली, की आपण एक 6 इंचाची, तर त्या डिश प्रमाणे केलेलं आणि थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा अगदी घरगुती ह्याच्यामध्ये जर का आपण विचार केला, तर दोन्ही वेळच्या जेवणात म्हणजे दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात 1 ते 1.5 वाटी भाजी, 1 ते 1.5 वाटी डाळ किंवा उसळ आणि 1 ते 1.5 वाटी सॅलड किंवा कोशिंबीर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर आपोआपच कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी किंवा भात खाण्याचं किंवा भाकरी खाण्याचं प्रमाण आपोआप कमी होतं. जेव्हा आपली इंडियन टेंडन्सी, भारतीय संस्कृती काय, आपण 1 चमचा कोशिंबीरीवर 2 पोळ्या आरामात खाऊ शकतो. त्याच्यामध्ये जर का तुम्ही भाजी, आमटी आणि कोशिंबिरीचं प्रमाण वाढवलं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपोआप कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि एक सिंपल कार्बोहायड्रेट. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे म्हणजे ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त आहेत आणि सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी आहेत. तर तंतुमय पदार्थ जास्त आहेत म्हणजे कुठलं, तर पूर्ण गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, हे ह्याच्यामधनं आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणतो आपण. तर मैद्याचे पदार्थ, तांदळाची पिठी ह्याला आपण सिंपल कार्बोहायड्रेट म्हणतो, जे आपल्या शरीरामध्ये लगेच पचतात, लगेच एनर्जी तयार करतात आणि जी आपण वापरली नाही तर ती फॅट मध्ये कन्व्हर्ट होते आणि आपलं वजन वाढून जातं. त्याच्यामुळे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा प्रथिनं, फायबर आणि नंतर कार्बोहायड्रेट ह्या जर का कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही खाल्लं तर वजन कंट्रोल ठेवायला तुम्हाला मदत ठरेल. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की तेल कुठलं वापरावं. आपल्या भारतीय जेवणामध्ये जेवण बनवताना तेलाचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आपण साधी कोशिंबीर केली तरी त्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी देतो. ह्या तेलाच्या किंवा तुपाच्या फोडणीमधनं आपल्याला एवढ्या तेलाची आपल्याला गरज आहे. ह्या तेलातनं आपल्याला हे स्निग्ध पदार्थ मिळतात. स्निग्ध पदार्थ हा आपला 5वा ग्रुप आहे जो मी तुम्हाला सांगितला. त्या स्निग्ध पदार्थांची गरज असते का आपल्या शरीराला, या तेलाची गरज असते का, त्याचं उत्तर नक्कीच हो म्हणून येतं. कारण स्निग्धामध्ये जे आपले व्हिटॅमिन्स विरघळतात, त्या जसे ए, डी, ई, के हे स्निग्धामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन्स आहेत, ज्यांच्या शोषणासाठी आपल्याला तेल आणि तूप आवश्यक असतं. पण त्याचा वापर किती असावा असा विचार केला तर साध्या सोप्या ह्याच्यामध्ये तेल म्हटलं की आपण त्याचा तवंग भाजीवरती आला नाही पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तेल हा शब्द आला की अजून एक शब्दाचं ज्ञान आपल्याला पाहिजे, ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. तेलामधनं आपल्याला कोलेस्ट्रॉल मिळत नाही, तर तेलामध्ये जे काही घटक आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार केलं जातं. आता तेलामधले कुठले घटक आहेत, तर म्युफा, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, प्युफा, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, SF सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, हे आपल्याला घटक आपल्याला तेलातनं मिळतात, जे आपल्या शरीरामध्ये जाऊन कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतात. कोलेस्ट्रॉल मध्ये सुद्धा 2 भाग पडतात. एक चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण HDL म्हणतो आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला आपण LDL म्हणतो. तर म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स ज्या तेलामध्ये आहेत, त्या तेलातनं आपल्याला चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवायला आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
ट्युफा याच्यामधनं चांगलं आणि वाईट हे दोन्ही कोलेस्ट्रॉल कमी होतात. तर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जर का अतिप्रमाणात घेतले गेले तर त्याच्यातनं आपलं वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढायला मदत होते. त्याच्यामुळे जेव्हा हा प्रश्न येतो की मी तेल कुठलं वापरू, तर ह्याचं उत्तर आहे तुम्ही जे तेल वापरता ते योग्य आहे, पण ते किती वापरायचं, तर दिवसाला म्हणजे प्रत्येक महिन्याला माणशी अर्धा किलो तेल वापरलं गेलं पाहिजे. घरात 2 माणसं असतील तर महिन्याला 1 किलो तेल वापरलं गेलं पाहिजे. परत दोन तेलामध्ये प्रत्येक पदार्थ म्हणजे मी सांगितलेले घटक हे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे एक तेल संपलं की जेवढं तेल तुम्ही बदलून वापराल तेवढं चांगलं असतं. पण कुठलीही तेलं घरी आणून मॅन्युअली मिक्स करायची नसतात, कारण प्रत्येकामधले घटक वेगळे असतात आणि प्रत्येकाचा तापमान बिंदू हा वेगळा असतो. त्याच्यामुळे 2 तेलं एकत्र करू नये. जेवढं तुम्ही बदलून वापराल, ह्या महिन्यात शेंगदाणा वापरलं, पुढच्या महिन्यात सनफ्लॉवर वापरलं, त्याच्या पुढच्या महिन्यात सॅफ्लॉवर वापरलं, तर तेवढं तुम्हाला फायदेशीर ठरतं. पण कुठलंही तेल असलं म्हणून मी त्याच्यामध्ये अगदी हार्टला चांगलं तेल म्हणून बाजारात अनेक जाहिराती मिळतात आपल्याला, तर हार्टला चांगलं तेल आहे म्हणून मी त्याच्यामध्ये रोज उठून वडे समोसे तळून खाल्ले तर ते चालणार नाही. तुम्ही कुठलंही तेल वापरा, ते महिना अर्धा किलो प्रत्येक माणशी एवढंच वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे दिवसाला साधारण 3 ते 4 मोठे चमचे, 15 ते 20 ग्रॅम. नक्कीच मॅडम. पुढचा प्रश्न डॉक्टर साळवे विचारते. मॅडम, तुम्ही जे सांगितलं की तेलाचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. अर्धा किलो तेल एका माणसाला एका महिन्याचं, आणि हे सर्वांनीच फॉलो करणं गरजेचं आहे, जरी आपलं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल तरी. पुढचा प्रश्न आहे, मधुमेही व्यक्तींना आपल्या घरामध्ये जे पदार्थ आढळतात त्यातले चालणारे पदार्थ कुठले व न चालणारे पदार्थ कुठले की जे टाळणं गरजेचं आहे? मी तुम्हाला म्हटलं, आपण जे काय खातो त्याची आपल्या शरीरामध्ये साखर तयार होते. तुम्ही पोळी खाल्लीत तरी त्याच्यापासून साखर तयार होते, तुम्ही भाजी खाल्लीत तरी त्याच्यापासून साखर तयार होते. प्रत्येक पदार्थाची साखर तयार करण्याची कपॅसिटी ही आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये फायबर जास्त आहे, त्याच्यातनं तुमच्या शरीरामध्ये साखर कमी तयार होते. म्हणजे नुसती पोळी आणि भाजी खाण्यापेक्षा पोळी भाजी बरोबर खाल्लेली कोशिंबीर किंवा एखादी मटकीची किंवा एखादी उसळ हे तुम्हाला प्रोटीन आणि फायबर दोन्ही देऊ शकतं. तर ते मोड आलेली कडधान्य हे तुम्हाला प्रोटीन आणि फायबर दोन्ही देऊ शकतं. त्यामुळे जेवढा तुम्ही याच्यामध्ये वापर कराल ह्या गोष्टींचा, जेवढे तुम्ही रिफाईन म्हणजे मैद्याचे पदार्थ, तांदळाच्या पिठीपासून बनलेले पदार्थ जेवढे तुम्ही टाळाल, तेवढा तुमचा शुगर कंट्रोल करणं तुम्हाला सोपं पडेल. पुढील प्रश्न असा आहे की खूप साऱ्या मधुमेहींचा एक क्वेरी असते की सकाळच्या नाश्त्यामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश करावा? आपण जेव्हा भारतीय संस्कृती बघतो तेव्हा आपल्यामध्ये सकाळी साधारणपणे पोहे, उपमा, थालीपीठ ह्या गोष्टी केल्या जातात. कुठं मूग डाळी धिरडी केली जातात. तर ह्या गोष्टी तुम्ही नाश्त्याला नक्कीच खाऊ शकता, पण त्याचं प्रमाण किती असावं हे परत मी सारखं प्रमाण ह्या विषयावरती येते आहे. आणि नुसतेच कार्बोहायड्रेट खाण्यापेक्षा, म्हणजे नुसताच कांदा घालून पोहे करण्यापेक्षा खूप साऱ्या भाज्या घालून केलेले पोहे, कुठे मटार घातलाय, फ्लॉवर घातलाय, गाजर घातलाय, याप्रमाणे केलेले पोहे, किंवा घरात कुठलीही भाजी उपलब्ध नसेल तर एक बाउल पोह्याबरोबर खाल्लेली 1 वाटी उसळ हे तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फायबर ह्याचं तिन्हीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करून देते. नुसती रव्याची किंवा तांदळाच्या पिठाची धिरडी करण्यापेक्षा मिक्स डाळींची किंवा मुगाच्या डाळीची केलेली धिरडी किंवा मुगाच्या डाळींपासून केलेली मिक्स डाळींपासून केलेली इडली, ढोकळा हे तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये व्हरायटी पण देते आणि तुम्हाला त्याच्याबरोबर ती पोटभर पण देते, परत वेगळं काही खाल्ल्याचं समाधानही मिळतं. तर जेवढं तुम्ही प्रोटीन, फायबर आणि कमी कार्बोहायड्रेट एवढं वापराल एवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच मॅडम. धन्यवाद मॅम. साधारणतः आपण बघतो की उच्च रक्तदाब असेल, हृदयरोग असेल किंवा ज्या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी असेल, साधारणतः लिव्हर डिसीज, किडनी डिसीज यासारख्या रुग्णांनी त्यांचा आहार कसा असावा, आणि एकंदरीतच या लॉकडाऊन कालावधीमध्ये तुम्ही काय ऍक्शन प्लॅन सांगू शकता किंवा काय टिप्स देऊ शकता की आहाराच्या संदर्भात? ह्याच्यामध्ये तुमचा आहार कसा असावा तर एका वाक्यात उत्तरू शकतं, आहार समतोल असावा. आता समतोल आहार म्हणजे काय, तर प्रत्येकाचा समतोल आहाराबद्दलची कन्सेप्ट किंवा प्रत्येकाची समतोल आहाराची गरज ही वेगवेगळी असते. एकच आहाराचा पॅटर्न घेऊन आपण प्रत्येक माणसाचा आहार आपण ठरवू शकत नाही. समतोल आहार म्हणजे ज्या आहारातून तुम्हाला दिवसभराचे काम करण्याची शक्ती मिळते, दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी चिडचिड होत नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे रात्री शांत झोप लागते. हा आहार तुमच्यासाठी तुमच्यापुरता तो आहार समतोल आहे. पण मग आता ह्या तुमच्या आहारातनं, समतोल आहारातनं तुम्हाला आवश्यक ते जीवनावश्यक पदार्थ मिळतायत का, जीवनावश्यक न्यूट्रिएंट्स मिळतायत का हे तपासायचं असेल
तर परत आपण त्याच ह्याच्यामध्ये येतो की जे आपले अन्नाचे 5 ग्रुप पडतात, कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि क्षार. या 5 जीवांचं जेव्हा कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं तेव्हा आपण ह्या आहारामध्ये आपण त्याला समतोल आहार म्हणू शकतो. मग आता किती, आता घरगुती ह्याच्यामध्ये जर का सांगायचं ठरवलं तर घरगुती आपल्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहित नाही, तर एक वाटी जेव्हा आपण घेतो आमटीची वाटी, एवढ्या आमटीची वाटी वर भात, आमटी जी वरणाची वाटी, भाजी आणि सॅलड ह्याचं प्रमाण जर का एका दोन्ही वेळच्या जेवणामध्ये 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ किंवा उसळ आणि 1 वाटी सॅलड किंवा कोशिंबीर असेल तर तुमचा फायबरची गरज तुमची पूर्ण होऊन जाते. दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण आणि उसळ ह्यापैकी दोन्हीपैकी एक काहीतरी पाहिजे. वरण असेल तर खूप पातळ प्रकारची आमटी नको, साधारण घट्ट वरण किंवा मोड आलेल्या कडधान्यांची उसळ तुमची प्रोटीनची गरज पूर्ण करतं, किंवा एखादं अंड दिवसभरामध्ये किंवा पनीर एखादी वाटीभर हे तुमची प्रथिनांची गरज पूर्ण करतं. आणि पोळी आणि भाकरी ह्या प्रमाणामध्ये दिवसातनं विभागून तुम्ही किती सर्विंग्स घेता, म्हणजे एक पोळी म्हणजे जर का आपण एक सर्विंग एका वेळेला खायचं म्हटलं तर तुम्ही किती सर्विंग्स घेता ह्याच्यावरनं तुमची साधारण मधुमेही व्यक्तींमध्ये आपल्याला साधारण 6 ते 7 कार्बोहायड्रेटची सर्विंगची गरज असते. मग हे सर्विंग्स म्हणजे काय, तर एक पोळी म्हणजे एक सर्विंग, 2 फुलके म्हणजे एक सर्विंग. हे जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर ज्याचा आकार छोटा आहे, जसं फुलका आहे, इडली आहे, त्या 2चं एक सर्विंग, पोळी आहे, भाकरी आहे, पराठा आहे, त्याचं 1चं एक सर्विंग, हे दिवसभरात विभागून तुम्ही 6 ते 7 सर्विंग घेऊ शकता. नाश्त्याला साधारण 1 ते 1.5 सर्विंग, दुपारच्या जेवणामध्ये 1 ते 1.5 सर्विंग आणि रात्रीच्या जेवणामध्ये 1 ते 1.5 सर्विंग, असं करून आपण ही कार्बोहायड्रेटची गरज पूर्ण करू शकतो. पोहे आणि उपमा याचं सर्विंग जेव्हा आपण मोजतो तेव्हा एक मोठा सूपचा बाउल भरून खाल्लेले पोहे किंवा एक बाउल भरून खाल्लेला उपमा, त्याच्याबरोबरती काहीतरी प्रोटीन किंवा फायबर खाणं, ह्याच्यामुळे तुमची कार्बोहायड्रेटची गरज पूर्ण होते. बस आपण मध्ये जे काय खातो त्याच्यामध्ये कुठे फळं खाल्ली, तुम्ही काहीही खा, तुम्हाला थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट हे मिळणारच आहे. कुठं ड्रायफ्रुट्स खाल्ले, कुठं खाकरा खाल्ला, चुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला, या सगळ्यासाठी 1 ते 1.5 सर्विंग ठेवलेलं असतं. अशी आपली गरज 6 ते 7 सर्विंगची आपण पूर्ण करतो, करायला पाहिजे. उच्च रक्तदाबासाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जेवणामध्ये अतिरिक्त प्रमाणातलं मीठ टाळावं. जेवण बनवताना नॉर्मल मीठ घालावं, पण जेवण जेवताना वर्ण मीठ घेऊ नये. त्याच्यामध्ये सुद्धा भात आणि पोळी करताना जर का आपण मीठ टाळलं आणि भाजी आणि डाळ करताना जर का आपण मीठ घातलं तर आपली जेवणातली मिठाची गरज पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळे उच्च रक्तदाब हे टाळावं. नक्कीच मॅडम, तुम्ही एकंदरीतच सर्व आजारावर असेल किंवा एकंदरीत आहार जो आहे तो समतोल कसा राखावा या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं. आहारासंदर्भातील अनेक शंकाचे आणि अनेक प्रश्नांचं आपण या ठिकाणी निरसन केलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीप्रमाणे आपण सर्व या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपले उत्कृष्ट मार्गदर्शनाचा व माहितीचा आम्हा नगरकरांना व सर्वांना एकंदरीतच निश्चितच लाभ होईल. आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून या ठिकाणी आम्हाला आमच्या विनंतीवरून मार्गदर्शन केले, त्यानिमित्त मी आपले आभार मानतो. डॉक्टर साळवींचे देखील या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.